पीसीसी पाली, पीसीसी पाली त्यांच्या विरुद्ध संघ असेल पीसीसी पाली. पीसीसी पाली त्यांच्या विरुद्ध खेळण्याकरता सज्ज असतील. संघ आहे सोनपाट, सोनपार आहे यावेळेला. सोनपार ही अटीतटीची लढाई असणार आहे. आपण पाहू शकता पहिला सामना. त्यानंतर गावडोशी KUCC आपण पुन्हा एकदा पाहू शकता कॅमेऱ्यावरच्या दिशेने जातोय. आणि त्यानंतर आहिरे वानवली दुसरा सामना, सेकंड मॅच. तिसरा सामना असणार आहे, थर्ड मॅच. शनिवारचा आपण ड्रॉ करतोय. या ठिकाणी आपण पाहू शकता तापोळाचा संघ त्यांच्या विरुद्ध असणार आहे. त्यांच्या विरुद्ध संघ आणि त्यांच्या विरुद्ध असलेला संघ JMCC कुमटे. हा अटीतटीचा सामना शनिवारी होणार आहे. पुढचा चौथा मॅच क्रमांक 4 हातलोट हातलोटचा संघ त्यांच्या विरुद्ध असणार आहे झोलाई 11 कुमटे. हा सामना असणार आहे झोलाई 11 कुमटे शनिवारी. मॅच क्रमांक 4. अ गट तुमच्या पर्यंत पोहोचलेला आहे. सर्व माहिती परत एकदा आम्ही नंतर देऊ, परंतु आता पाहूया ब गटाकडे. यंगस्टार कुरोशी त्यांच्या विरुद्ध संघ असेल VCP WCP वाळणे संघ त्यांच्या विरुद्ध असणार आहे. हा ब गटातला पहिला सामना. त्यानंतर ब गटातला दुसरा सामना आपण पाहूया, जिथे आहिर ब गटामध्ये मॅच क्रमांक 2 त्यांच्या विरुद्ध असणार आहे सोनाट. सध्या ते सुसाट दिसत आहेत. भन्नाट कामगिरी झाली. ब गट संडे जय गणेश वाळणे त्यांच्या विरुद्ध असणार आहे संघ आहे झांजवड. आता मॅक्सवेलनेच काढली चिठ्ठी, पण रविवारचा सामना आहे. आदिशक्ती 11 आरपारची लढाई असणार तुमच्यासाठी. आदिशक्ती 11 पार त्यांच्या विरुद्ध असणार आहे रुळे संघानं देखील चांगली कामगिरी केली. रुळे संघ त्यांच्या विरुद्ध असणार आहे. केसकेच्या टॉप 10चा जर विचार केला तर रुळे फार वरती आहे, बरोबर ना. आणि आता कोट्रोशी सी गटातला पहिला सामना असणार आहे. त्यांच्या विरुद्ध संघ असेल कोट्रोशी विरुद्ध असेल संघ आहे KBCC बिरबाडी. मैदानाचा सामना सुरू ठेवा. आता 2-3 चिठ्ठ्या राहिलेल्या आहेत. गावडोशी KCC 11 त्यांच्या विरुद्ध संघ असेल घोडे पारू. हा सामना असणार आहे. अतिशय महत्वाचा खेळ. आणि यानंतर UPCC वेळापूर त्यांच्या विरुद्ध असेल JMCC कळमगाव. त्यानंतर शेवटचा सामना रेणोशी चेतन त्यांच्या विरुद्ध असेल दाभेकर. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे दाभेकर, अर्थात कॅमेरा आता सध्या मैदानावरती आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हातोड संघ अप्रतिम कामगिरी केली. आपण पुरस्कार देणार आहोत. ऑन साइडला खेळलेला फटका पण चांगला, आपला फटका 440चा झटका. चेंडू जाईल सीमारेषा पार, खणखणी चौकार. थांबा, पंचांचा इशारा पण पहा. सुजित मोरे या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी करतात. 3 गडी बाद केले. तिखट मारा, ओल्ड इज गोल्ड. सुजित मोरे ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच आमच्या बाजूला वळतायत. एसटी रक्षण खराब झाले. अजित मात्रे वाईट बॉलचा इशारा करतायत. आणि इथे आपण सन्मान करणार आहोत, गौरव करणार आहोत एक लीजन खेळाडू सुजित मोरे यांचा हातोड संघाचे. तर
प्रकाश जाधव यांच्या शुभस्ते. सुजित मोरे काय गोलंदाजी केले, 3 गडी बाद केले, 3 मोहरे टिपले गेलेले आहेत आणि फलंदाजासाठी कर्दनकाठ ठरलेले आहेत. सुजित मोरे, कॉंग्रॅच्युलेशन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. पराभूत झालेल्या संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. जास्त वेळ न घेता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत समालोचन कक्षाच्या दिशेने. गावडोशी संघ, गावडोशी संघाचा एक प्रतिनिधी पाठवा. ओव्हर टू कंबास उमेश. थँक्यू सो मच सर. आपण जाऊया मॅच कडे, जिथे बिरमणी आणि ताफोला टीम्स आहे. बिरमणी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः घेतले ते फिल्डिंगचा निर्णय आमंत्रित केलाय बॅटिंग साठी टापूला टीमला. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. इथे पाहू शकाल लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु डॉट बॉलचे होते सांगता. टीमचे टोटल आतापर्यंत धाबा प्रथम बॅटिंग करत असताना नो लॉस, 11 रन्स. स्कोर गार्ड वरती आतापर्यंत 11 धाबा स्कोर गार्ड वरती जमवल्या गेल्यात. खरे तर तापोल्या टीमच्या सुरेख फटका आलाय. चैत्रशेख आहे तिथे नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स बॉल चांगला फील्ड केलाय आणि तोपर्यंत इथे 2 धाबा इथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाबा पूर्ण करतायत आणि पहिलं षटक चालू आहे. आपण पाहतोय स्पर्धा जय बजर चषक 2024 पर्व क्रमांक 2. चंदनजी चव्हाण यांचं बहुमूल्य योगदान या स्पर्धेला खरं तर लागले गेले आणि खूप चांगली स्पर्धा खरं तर 2 दिवस आपण अनुभवतोय आणि पाहतोय. बॉल चांगला आहे, थोडासा शप्पल झाला होता बॅटर आणि सेफ डिलिव्हरी मी म्हणता येईल. आणि षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या तापूला टीम. प्रथम बॅटिंग करत असताना 13 धाबा आणि 30-11-2024 आणि 1-12-2024. खरं तर आपण या स्पर्धेचे लॉट्स पाडलेले आहेत आणि आयोजक आहे आहिरे वाणवली. पहिला शनिवारचा सामना अ गटातून PCC पाली त्यांच्या विरोधामध्ये सोनपाड. दुसरा सामना गावडोशी KUCC त्यांच्या विरोधामध्ये आहिरे वाणवली. तिसरा सामना आहे तापोला बनाम JMCC कुमठे आणि चौथा सामना आहे हातलोड बनाम झोलाई 11 कुमठे. ब गटामधला पहिला सामना आहे यंगस्टार कोरोशी WCP वाळणे आणि त्याचनंतर आहिर आणि त्यांच्या विरोधामध्ये सोनाट. हे आहेत शनिवारचे लॉट्स. रविवारचे लॉट्स आहेत. पहिला सामना जय गणेश वाळणे त्यांच्या विरोधामध्ये झांजवड. दुसरा सामना आहे आदिशक्ती पार त्यांच्या विरोधामध्ये रुळे. क गटामधला पहिला सामना आहे कोट्रोशी बनाम KBCC बिरवाडी. दुसरा सामना आहे गावडोशी KCC 11 घोडे पारूट आणि तिसरा सामना आहे UPCC वेळापूर त्यांच्या अगेन्स्ट JMCC कलमगाव आणि चौथा सामना आहे रेणुशी चेतन बनाम दाबेकर. हे शेड्यूल आहे येत्या शनिवार आणि रविवारचं. मॅच कडे आपण वळतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धाबा स्कोरगार्ड वरती विक्रम धन्नावडे आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय सूरज, एक यंग युवा स्टार खेळाडू. अद्याप तरी चांगली बॅटिंग केली कारण तो खेळतोय 7 धावेड वरती. गीतेश बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी. बीरमणी आणि तापोळा अशी आपण फाईट पाहत आहोत या दुपारच्या सत्रामध्ये. सुरेख आणि सरळ खेळ चाललाय सध्या. ओहो, फुटवरचा वापर केला होता परंतु आलाय तो डॉट बॉल. फुटवरचा वापर महत्वाचा असतो. जसं मोबाईल मध्ये नेटवर्क तितकं महत्वाचं असतं तसं क्रिकेटमध्ये फुटवर देखील तितकाच महत्वाचा असतो आणि त्याचा वापर खरा तर केला होता परंतु बॅट बॉल कोणती मुलाखत नाहीये. आलाय तो डॉट बॉल आणि बॅटचा संघर्ष होणं तितकं महत्वाचं असते. परंतु पहिला बॉल डॉट. गीतेश चांगली गोलंदाजी करतोय. शफल झाले, शफल म्हणून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बावऱ्यासारखा फलंदाज विक्रम धनावडे फिरला जरूर होता परंतु लगातार चाणक्य पद्धतीनं टप्प्यावरती नियंत्रण, वेगाचा क्लास इथे पाहायला मिळतोय आणि गीतेशने लगातार 2 बॉल इथे डॉट टाकलेत. जबरदस्त खरं तर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करून दिली. प्लस पॉइंट आहे खरं तर तापोले टीमचा की विकेट कोणती अजून कोसळली नाहीये. बॉल टर्न केलाय, फटक्यामध्ये ताकद नाहीये. क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज झालाय विक्रम धनावडे. जो लीड करण्यासाठी आला होता तो झालाय बॅक टू द पावलेन डीजे.
त्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय. बॉलर तयार होतोय, आडव्या बॅटनं खेचलाय, नोमॅन्स लँड मध्ये बॉल 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये इथे फरार होतोय आणि झटका दिलाय. इथे झटका दिलाय क्षेत्ररक्षकाला. ना लोणावला, ना खंडाळा, ना नाशिक, ना शिर्डी, ओनली सातारा 4. बॅटर हो हो काय फटका खेळलाय, परंतु बॉल थांबलाय थोडासा मातीमधून आणि एक धाव आली. प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती. विशाल, सूरजने चांगलं योगदान दिले. 20 धावा आतापर्यंत या बोर्ड वरती लागल्या गेल्यात. 22 यार्ड या वाणीच्या माध्यमातून खरं तर आपण ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करत आहोत. टेक्निकल टीमने देखील चांगल्या पद्धतीने खरं तर काम करत आलेले आहेत. अगदी प्रामाणिकपणे काम नेहमीच करत असतात. ॲज अ रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, आम्ही त्यांचा टीमवर्क हा नेहमी चांगला पाहिलाय. बॉलर प्रतीक ओ हो वळवलाय, भवऱ्यासारखा बॉलला फिरवलाय. सारे गम पद निसा निस बम गम गमरेसा. बॉल चाललाय सीमा पार, रन मिळतील 4. आलेला हा सुंदर सुसाट मेजवान थँक्यू डीजे. खरं तर दुपारचं सत्र आहे, प्रत्येकाला भूक लागते आणि खरं तर धावेंची भूक लागली आहे. तापोले टीमला धावेंची भूक लागली आहे खरं तर बॅटरला, आणि इथून मात्र सुसाट चौकार आलाय. 24 रन्स कोटगाडवरती. ओहो हा बॉल चांगला होता. हा फटका खरं तर तुम्हाला संयमाने डिफेन्सने खेळायचा होता, परंतु टॉटल आहे. स्वतःवरती नाराज आहे विशाल आणि कमबॅक करत असताना बॉलर प्रतीक. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. विनर म्हणजे पहिला विनर झालाय तो देवली टीम्स आणि या 2 संघांमध्ये विजय होईल. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु नाहीये. हा बॉल चांगला आहे बघा, टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला गेलाय. आलाय तो डॉट बॉल. यानंतर जे होणारी मॅच टीम देवली आणि याच्यामध्ये जो विजय होईल तो यांच्यामध्ये एक चुरस एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. हे 2 फलंदाज या स्वतःवरती नाराज आहे. काय करायचं, कसं करायचं, कुठून करायचं हा प्रश्न पडलाय पॅडर विशाल धन्नावडेला. बॅकफुटर तो स्पंज केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सुमसान इलाका, त्या इलाक्यामध्ये बॉल होतोय ट्रॅव्हल आणि बॉल चालला ही ते सीमा पार. आला ही ते A1 क्वालिटीचा टेक्नॉलॉजी वापरले विशाल धन्नावडेने. आलेला हा सुंदर अप्रतिम चाणाक्ष दिलदार दिलामध्ये धडकन चौकार. तीन षटकांचा स्पेल समाप्त झालाय आणि 3 षटकांमध्ये धावा जमवल्या गेले ते 28 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या 13. 13-2 13 मेरा साथ है तो फिर क्या बात है. 7 ही प्रत्येकाला हवी आहे आणि साथीनेच खरं तर हा खेळ चाललाय. या स्पर्धेला 7 मिळाली आहे चंद्रजीत चव्हाण साहेबांची, म्हणून तरी खरं तर ही स्पर्धा A1 क्वालिटीची झाली आहे. आणि पहिली स्पर्धा यार जबरदस्त. जेवढं आपण आयोजकांचं कौतुक कराल, ग्रामस्थांची साथ मिळाली आहे आणि एकांत आपण पाहिला तर या युवकांचा आणि या एकांतपणाने
ही आगळी वेगळी मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, परंपरेची ही अनोळखी आपण एक A1 क्वालिटीची स्पर्धा पाहत आहोत. चौथ्या शतकाला सुरुवात होत आहे. खरं तर आता दबाव असणाऱ्या बॉलरवरती अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून बसलेला पॅटची अत्रा हिस्सा लागलाय. आलाय तो डॉट बॉल. सूरज खरं तर आता 2 हात करतोय. बॅटचा जो वेग आहे, स्पीड आहे, तो तुम्हाला वाढवावा लागेल तर धाव संख्या चांगली उभा राहायची आहे. तर एका 2 मोठे फटके हवे आहेत टायगर्स तापोला टीमला. 2 मोठे फटके आले, 40 धावा होतील आणि होऊ शकतात. ओहो, थोडासा दूरवरून खेळलाय फटका. एकतर सिंगल मिळतीये. जास्त यार विकेट देखील कोसळले नाहीयेत, परंतु रन्स 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 साठी झटतायत आणि रन्स साठी जिथे प्रत्येक जण या रन्स जमा करायच्या तयारीला असतो. प्रत्येक बॅटर रन्स हव्यात. एक सिंगल. 29 धावा स्कोर गार्ड वरती आतापर्यंत लागले गेलेत. येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये एखाद 2 हिट आले ना, मॅच मध्ये मजा येईल. तबला टीम्स विक्रम धनावडे बाद झालाय. ज्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे, तो अगदी आता बाहेरून सपोर्ट करतोय. माहित आहे मी बाद झालोय. तापोला टीमला आपण पाहिलं तर काही खेळाडू हे गावाला असतात. ओहो, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचं तेवढीची मुलाखत नाहीये. एक धाव देखील रोखू शकत नाहीये. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत, नाही केले. लेग बाईस. एक सिंगल. 30 धावा. 3 बॉलचा किल. बॅलन्सिंग क्रिकेट राहिलंय. बॉलिंग करणारी टीम बीरमणी. मोठी परफॉर्मन्स, क्लास गोलंदाजी केली आहे. 2 षटकांमध्ये 13-13 आल्या होत्या. या वेळेस आडव्या बॅटनं फटक्यामध्ये आहे ताकद, फटक्यामध्ये आहे नजाकत, फटक्यामध्ये आहे जबरदस्त धमाका. बॉल होता हॅप ट्रॅकर. मनगडाचा वापर, टायमिंग पॉपर, फटका बेमिसाल. आलाय षटकार. खरं तर हा चौकार आलेला आहे. चौकार आलाय आणि चौकाराच्या दिशेने टीमचे टोटल 34 धावा झाल्यात. एक हवाय, एक आलाय, एक हवाय. बॉलर तयार होतोय. ओहो, दुसरा देखील मारण्याचा प्रयत्न केलाय. बनसुबा 6 बाय सिक्वाड्यामध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा जोखीम घेतील का? नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि आता एक बॉल कदाचित विशेष आहे. इथे एक बॉलचा किल बॅलन्स आहे. टीमचे टोटल झाले एकूण 35 धावा. मोठा फटका आला, होतील 36. आता फोकस करावा लागेल. ज्या वेळेस तुम्ही बॅटिंग करता अशी सिच्युएशन येते त्यावेळेस बॉलरला बघायचं नाहीये. बॉलरचा टप्पा हा बघावा लागतो. यावेळी टिपेस्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बघता 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 बॉल निघून चाललाय दन 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 करत. बिना पायल बजे घुंगरू छमछम छमछम छमछम. फ्रान्स. आणि आज याच ग्रामदैवताच्या आशीर्वादानं खरं तर आपण इतकी मोठी स्पर्धा या भव्य नगरीमध्ये आपण पाहत आहोत. खरं तर स्पर्धेचं ठिकाण श्री सत्यनारायण मैदान घास कोपरी विरार पूर्व. आणि काय जबरदस्त ही खेळपट्टी आहे. पोषक आहे, अनुकूल आहे आणि दोन्ही साईडने तुम्ही कशाही पद्धतीनं या खेळपट्टीत चांगला खेळ करू शकता. चांगल्या खेळपट्टीचा अभ्यास करू शकता. जाऊया इथे 40 धाव्यांचं इथं आव्हान आहे. 40 धावा बनवायच्या आहेत बीरमणी टीमना. आवाजामध्ये करूया आपण पुन्हा एकदा फेरबदल. ऐकूया पुणे एकदा आवाज. याच नगरीमधला आमचे सहकारी मित्र गुरुस्थानी असलेले प्रशांतजी सर. थँक्यू सो मच. देवळी संघ यानंतर अत्यंत महत्त्वाचा सामना तुमच्यासाठी असणार आहे. आपण सज्ज राहायचंय. जय बजरंग चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम
आणि एक अत्यंत महत्वाची प्रतीची स्पर्धा या मोसमामधली आपण पाहतोय. SBCC जय बजरंग क्रिकेट क्लब झांझवड या स्पर्धेचे आयोजक. आणि आता जिंकण्यासाठी आव्हान असेल, अत्यंत महत्वाचा सामना आहे. 40 धावांचं आव्हान. बिरमणी आणि तापळ संघाने प्रथम बॅटिंग केले. बिरमणी संघासमोर 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. बिरमणी आपण आपले बॅट्समन लवकरात लवकर मैदानावरती पाठवायचे आहेत. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला आपण मैदानावरती पाहणार आहोत. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुंदर आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. वेल ऑर्गनाइज्ड टूर्नामेंट. जीतने का मजा तभी आता है जब सभी आपके हारने का इंतजार करते हैं. तो बिल्कुल इस वक्त मजा आएगा, क्योंकि जीत और हार के बीच का ये बैटल है, ये लड़ाई, ये जंग. और बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं. बॉल की जरूरत है. अजित म्हात्रे इशारा कर रहे. कोयना सोळशी कांदा टिकेडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री भैरवनाथ उत्कृष्ट मंडळ झांझवड निवासी मुंबई पुरस्कृत SBCC जय बजरंग क्रिकेट क्लब झांझवड प्रेझेंट जय बजरंग चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार. या मोसमातली पहिली स्पर्धा केसकेची आपण विरारमध्ये पाहतोय. सत्यनारायण कोपरीच्या अतिशय सुंदर अशा मैदानावरती बिरमणी संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. यानंतर देवळी संघाचा कॅप्टन सज्ज राहायचं टॉससाठी. आज सामना समाप्त झाल्यानंतर टॉस आणि लगेच सामन्याला सुरुवात होईल. आतोड संघाने देखील दर्जेदार कामगिरी केली. त्यानंतर आणखीन एक संघ प्रतीक्षेत असेल अर्थात या स्पर्धेमध्ये सोनाट, ज्यांचा खेळ झालाय भन्नाट. ते मात्र या स्पर्धेमध्ये येणाऱ्या मॅच मध्ये सुसाट कामगिरी करतात का ते पाहूया. वेळ अत्यंत महत्वाची. 2:33 झालेत. चौकार षटकारांची आतषबाजी काल आपण पाहिली, आजही आपण पाहतो आहे. अतिशय रोमहर्षक असे सामने. खेळ काही काळ क्षणासाठी थांबलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता. विक्रम आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता समालोचन कक्षाकडनं सज्ज असेल. और प्रारंभिक बल्लेबाज अभी और किशोर के ऊपर सबकी निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. आक्रामक बल्लेबाजी करना पसंद करती है खिलाड़ी. और पावर प्ले का पहला ओवर सेटमेंट पॉइंट काबा मिड ऑफ साइड पर 4 खिलाड़ी तैनात है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है. डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद है. ऑन साइड पर 3 खिलाड़ी दायरे के अंदर, 5 खिलाड़ी ऑन साइड पर, 4 खिलाड़ी ऑफ साइड पर है. बल्लेबाज अभी के लिए टप्पा खाते ही थोड़ा सा उछाल था और बैक पर जाके गेंद को ऑन साइड पर खेल दिया था. किशोर को मौका देना चाह रहे हैं. उनका रोल उनको पता है, क्या करना है क्या नहीं करना है. फ्रंटलाइन गेंदबाजी करते हुए विक्रम जीतने के लिए 40 रनों का लक्ष्य. ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. अपील कर रहे हैं विकेट कीपर और बॉलर, लेकिन यहाँ उत्साह ज्यादा था, आत्मविश्वास कम था. किशोर का विकेट है, कौन अपील नहीं करेगा. हर कोई जाके वो अपील करेगा. बहुत करीब से गेंद चली गई थी. अपील जरूर किया गया. अंपायर ने खारिज किया. कोई नुकसान नहीं है. स्कोर 1 बगैर किसी नुकसान के. प्रमुख गेंदबाज के तौर पर विक्रम गेंदबाजी कर रहे हैं. कदमों का इस्तेमाल किया. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे हैं. अगर देखें तो विकेट कीपिंग बहुत खराब हुई है और अंपायर का क्या फैसला होगा वो देखने वाली बात है. फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला. विकेट कीपिंग बहुत ही खराब. यहाँ बीट किया था गेंदबाज विक्रम ने बल्लेबाज किशोर को. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद कदमों का इस्तेमाल करके गेंद को खेलना चाह रहे थे. गेंद के पिच तक नहीं पहुंचे. आंखों से बहुत दूर गेंद थी. हड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी कर रहे किशोर. स्कोर 2 रन. मैदान के अंदर चर्चा हो रही है. 22 का इशारा अंपायर ने किया. जय बजरंग चषक 2024 प्रतियोगिता का दोपहर का सत्र और 2:35 का समय हो गया है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात. ऑन साइड पर खेलना चाह रहा है इस बार. अपील आउट दिया गया. बल्लेबाज बैक टू द पेविलियन जाएंगे. अभी गॉन.
तापोला टीम के लिए विकेट के साथ जरूर, और वो विकेट मिला, चाहता अक्रॉस खेळणे की कोशिश. मला एक गोष्ट समजत नाही, टेनिस क्रिकेटमध्ये कुठे आपण पॅड तर बांधत नाही, मग वेळ का जातो मला कळत नाही. कारण 2 बॅट्समन तुमचे तयार ठेवा. 2 वाजून 36 मिनिटं झालेत. आयोजकांना मॅक्झिमम षटकं खेळायचे सामने या ठिकाणी, आणि अशा वेळेला तुमचं सहकार्य देखील महत्त्वाचं आहे. आयोजन सुंदर आहे. इथे आयोजकांचा विचार, प्रत्येक गोष्ट सकारात्मक आहे, कुठे तडजोड झालेली नाही आहे. 33,000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त करण्याकरता मैदानावरती एक चांगलं युद्ध, चांगलं द्वंद्व पाहायला मिळते. विक्रम अपनी बॉलिंग मान पर तैयार है. नए बैटर बल्लेबाजी करने के लिए प्रणीत. खराब बल्लेबाजी, ऑफ टर्म के काफी बाहर आए थे. जोरदार अपील विक्रम द्वारा. क्या गेंदबाजी कर रहे हैं, कमाल की गेंदबाजी इस ओवर में, गेंदबाज विक्रम द्वारा. 40 रनों का टारगेट बीरमनी के सामने, और फ्रंटलाइन गेंदबाज तापोला के का कमाल का प्रदर्शन कर रहे हैं. नपीतुली गेंदबाजी विक्रम द्वारा. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर बीरमनी टीम 40 रनों का पीछा करते हुए इस ओवर की अगली गेंद. दोबारा वही कहानी, एक स्ट्रोक बार बार खेलने का प्रयास. टेलीग्राम मिल रहा है इस वक्त विक्रम को. बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में. पहले ओवर का खेल सफल, ओवर का खेल समाप्त. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. अब तो बहुत बढ़िया की है विक्रम ने, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. जय बजरंग चषक 2024, और फिलहाल 40 रनों का टारगेट है. एक रोचक मुकाबला जो सुबह के सत्र में हुआ था तब जाकर मजा आया था. कमाल का मुकाबला था, और रोचकता बरकरार दोपहर के सत्र में. आज का ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. समय ज्यादा नहीं लेना है. फिलहाल पहले ओवर में केवल 2 रन हैं, तो जीतने के लिए 38 रनों की जरूरत है, और 18 गेंदों का खेल आना बाकी. 10 पॉइंट का लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है. लॉन्ग ऑन बॉडी लाइन पर, मिड विकेट पर का खिलाड़ी बॉडी लाइन पर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी बॉडी लाइन पर तैनात. इस ओवर की पहली गेंद आउटसाइड पर खेलना चाहते थे, विकेट के सामने पाए गए. बहुत बड़ी सफलता, प्राइसफुल विकेट. किशोर बैक टू द पेवेलियन, गॉन.
बल्लेबाज गीतेश और प्रणीत के ऊपर दारोमदार प्रारंभिक बल्लेबाज अभी बैक टू द पेबल एंड किशोर विकेट के सामने पाए गए। बहुत ही बड़ी सफलता सूरज को मिली है, बड़ी मछली जाल में फंसी है, ज्यादा क्रॉस खेलने का खामियाजा भुगतना पड़ा। इस ओवर की अगली गेंद, गेंदबाज तैयार है सूरज, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे, ऑन साइड पर घूमकर खेलना चाहते थे। दोबारा एक अच्छी गेंद, ओपन मिड स्टंप पर गेंदबाजी, गुंडेज पर टिप्पा खिलाते हुए, टिप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई, लेकिन गति ज्यादा नहीं है, दे घुमा के खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, विक्रम है विकेट के पीछे, विशाल बिल्कुल बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा है मैदान के अंदर। गेंदबाज सूरज का स्कोर 4, स्कोर है 4। कौन करेगा पलटवार, किसकी होगी जीत, किसकी होगी हार, इस मुकाबले में रोचकता है बरकरार और परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। सूरज तैयार, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए, टाइमिंग बढ़िया, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, क्या गेंद को रोक पाएंगे, नहीं रोक पाएंगे, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया, much needed boundary for the batting side. Score moves on 8 plus of 2 wickets, chasing a target of 40 runs. शॉर्ट पिच गेंद थी, बल्लेबाज बैकफुट पर तैयार थे और एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था बल्लेबाज प्रणीत के बल्ले से। 3 गेंदों में 4 पर खेल रहे, इस पारी का पहला चौका बल्लेबाज प्रणीत का। प्रेशर बनेगा यहाँ, प्रेशर रिलीज हुआ, बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर बल्लेबाज प्रणीत की तरफ से। दोबारा बैकफुट पर चले गए और बिल्कुल बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बॉल लेने के बाद 6 रन। दो गेंदों की अगर कहानी देखें तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी प्रणीत द्वारा। स्कोर अब इसी के साथ पहुंच चुका है 14 पर, दावपल का दावा 14। ये कमाल का सिक्सर था, ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है, ये तो सिर्फ जाकी है, असली पिच चुराना बाकी है। और प्ले के आउटसाइड पर खिलाड़ी तैनात, गेंद को कैच करने का प्रयास किया गया था, 2 रन लेने का मौका, गेंद स्क्वायरली की तरफ चलेगी। 2 रनों के साथ आंकड़े बदलते हुए अब रन संख्या 16 रन स्कोर बोर्ड पर है। अच्छा ओवर, बहुत ही महत्वपूर्ण ओवर बिरबरी टीम के लिए और सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी प्रणीत द्वारा। 2 ओवर का खेल और स्कोर है कुल मिलाकर 16। समीकरण 12 गेंदों का खेल आना बाकी है और 24 रनों की जरूरत। तो मैं गावडोशी टीम आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय आपला सन्मान स्वीकारण्याकरता। विशाल त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विनायक जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल गावडोशी संघाचा। 12 गेंदों का खेल आना बाकी, 12 गेंदों में 26 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। स्कोर है 24 रनों की जरूरत है, 12 गेंदे और 24 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। स्कोर है 16 रन। 12 चेंडू आणि 24 धाबाचं समीकरण आहे, म्हणजे 1 डझन धाबा म्हणजे 1 डझन चेंडू आहेत आणि 2 डझन धावा तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत मैदानावरती सामना जिंकण्याकरता। गावडोशी संघ आपण आपला सर्वांना स्वीकारण्याकरता यायचंय। गेंदबाजी में परिवर्तन हुआ, गेंदबाजी करने के लिए अक्षय। इस ओवर की पहली गेंद, 12 गेंदे 24। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। काफी ऑफ टाइम के बाहर से गेंद अंदर की तरफ आई। अक्षय की शुरुआत तो बहुत बढ़िया, आगाज तो बहुत ही लाजवाब किया है बल्लेबाज स्ट्राइक रेन पर गीतेश। या ठिकाणी गावडोशी संघाचा सन्मान विनायक जाधव यांच्या शुभ हस्ते। बैकफुट चले गए, कड़क शॉट, पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में मन बना लिया, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर, टकाटक बल्लेबाजी, रूम मिला था उसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाज जीतेश ने। 2 गेंदों का खेल हुआ है, 10 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। जीतने के लिए लक्ष्य बिल्कुल 40 रनों का, 22 रन चाहिए। रुपेश सावंत वहां खिलाड़ी को पूछ रहे हैं क्या बहुत अच्छी क्लीन फील्डिंग हुई है। सही सोच के साथ अंपायर तीसरे अंपायर की तरफ जाना चाह रहे हैं।
अगर कोई भी डाउट हो तो आप तीसरे अंपायर की तरफ जा सकते हैं, और तीसरे अंपायर अमित गोलतकर हमारे साथ जुड़ेंगे। और अच्छा स्ट्रोक था, बाउंड्री लाइन पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश किया गया, लेकिन जब इनके हाथ में गेंद थी तब जाकर क्या वो आपका जो पाव है वो लक्ष्मण रेखा पर था। चंदू सबका बंधु इस वक्त अब देखते हैं अंपायर का क्या इशारा होगा। कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग। एका हातानं कॅच पकडला तर कृष्णकांत जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक आहे। ऑन फील्ड अंपायर तुमचा डिसिजन तुम्हाला द्यावा लागेल। फिलहाल मैच की तरफ रुक करेंगे। बल्लेबाज तैयार है, बल्लेबाजी करने के लिए गितेश इज प्लेइंग ऑन 3, स्कोर नाउ 19, स्कोर 18 और रिवर्स अब 19 हो जाएगा। जिस तरह से देखिए मुकाबला है, 22 का इशारा अंपायर ने किया। रूपेश सावंत स्कोर 19 प्लस अप 2 विकेट, चेसिंग a target of 40 रन। जय बजरंग चषक 2024 सीजन 2 प्रतियोगिता का 2 का सत्र, 2:47 का समय। ये जो मैच है 2:34 पर शुरू हुआ और उसके बाद में अब तीसरा ओवर प्रगति पर है। इंपॉर्टेंट मैच है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बोरिंग पर अक्षय। समीकरण आपको बताऊंगा, क्योंकि इस ओवर की बात करें तो पहले 2 गेंदों पर 2 ही रन आए थे। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद खेलने की कोई चेष्टा नहीं है, वाइड बार का इशारा हो जाएगा और मिस्टर स्टार से स्कोर आगे बढ़ता। रन संख्या फिलहाल 20 रन, 19 रनों की जरूरत है और आपके पास गेंदे कितने शेष है वो भी देखा जाएगा। 9 गेंदे और जीतने के लिए फिलहाल आपको चाहिए और 20 रन, 20 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। ऑफ टफ के बाहर जाके ऑन साइड पर खेलने का प्रयास जरूर किया गया, गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच। कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल टूटा। करे तो क्या करे भाई, ये आसान कैच था और शादी का समय नहीं, ये लड्डू बांटने का समय, ये लड्डू था, आसान कैच था। मिड विकेट पर कैच छूटा है, जीवन दान बल्लेबाज को मिलता हुआ। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 22 पर। 18 रनों की जरूरत है, 8 गेंदों का खेलना बाकी। जीवन की निशानी प्रगति, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का समय। और अच्छा ड्राइवर वही होता है जो सही समय पर गियर चेंज करता है। क्या बल्लेबाज गियर चेंज करेंगे या एक बार फिर अक्षय असरदार सरदार साबित होने वाले हैं। इस ओवर के अगली गेंद राइट ऑफ ओवर द विकेट। ऑफ टाइम के बाहर अच्छा स्ट्रोक, बहुत खूबसूरती के साथ गैप ढूंढा, गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल, कड़क शॉट, घास को आग लगाते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए मैग्निफिसेंट स्ट्रोक। की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्या बेहतरीन बल्लेबाजी, बल्लेबाज प्रणीत द्वारा। अब हमें उछाला, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी बन गया, दर्शक दर्शक बन गया दीवाने, दर्शनीय स्ट्रोक है, गगनचुंबी छक्का, सुपर बैटिंग, तालियां बजाने का मौका। गेंदबाज हक्का बक्का, 6 गेंदों में 8 चाहिए। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, गाने के साथ वापस आएंगे, कहीं मजा आएगा।
ऊंची क्यों न हो, उसके रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। राउंड विकेट, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ कमाल की गेंद थी ये, बहुत बढ़िया गेंद। एक्रॉस खेलने की कोशिश, ऑन साइड पर खेलना चाहते थे, अजीत मात्रे ने लेग बाई का इशारा किया है। 4 गेंदे 5 रनों की जरूरत है। ड्रीम बॉल करेगा आपका काम। ड्रीम बॉल बहुत महत्वपूर्ण रहेगा इस वक्त गेंदबाज विशाल के लिए। गितेश और प्रणीत पारी को संवारने की कोशिश कर रहे हैं। बहुत ही जबरदस्त मुकाबला, शानदार खेल मैदान के अंदर। इस बार लेग स्टंप की तरफ गेंद को डाला गया था, लेग स्टंप के काफी बाहर गेंद, पैर पकड़ने की कोशिश, वाइट बॉल का इशारा। 4 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और जीतने के लिए फिलहाल अगर देखें तो अब रन चाहिए 4 रन चाहिए 4। किसकी होगी जीत, किसकी होगी हार, कौन करेगा पलटवार, इस मुकाबले में रोचकता है बरकरार और परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। बहुत ही बेहतरीन मुकाबला मैदान के अंदर, पैसा वसूल मैच है। 4 गेंदे 4 इस वक्त बहुत महत्वपूर्ण मुकाबला, खास करके विशाल के लिए चैलेंजिंग है और विशाल अच्छी गेंदबाजी कर सकते हैं। रुके तुम्ही तुमचं काम केलं, पंचांनी पंचांचं काम केले, शांत राहायचंय आणि आता बघूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय। मला वाटतं आता काही बोलण्याची आवश्यकता नाहीये, पंचांनी तिसऱ्या पंचाच्या दिशेने इशारा केलाय। इट्स अ वाइट बॉल। चलिए, आपने आपकी कोशिश आपने की है, लेकिन अंपायर जो है अनुभव के साथ पुराना चावल है, अजीत मात्रे और रुपेश सावंत। 4 गेंदे 4 और जय बजरंग चषक 2024 ये है सबसे बड़ा त्योहार। हम हैं तैयार, क्या आप हैं तैयार? कौन करेगा पलटवार? गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात। 1 रन मुकम्मल किया गया, 1 से ज्यादा नहीं है। 3 गेंदे 3 कंपल्सरी चेस। अगला मुकाबला बहुत महत्वपूर्ण है। देवळी टीम के कप्तान, देवळी संघाचा कॅप्टन, आपण टॉस पर येऊन थांबायचंय। देवळी संघाचा कॅप्टन, 3 गेंदे 3। क्या मुकाबला चल रहा है, शानदार गेंदबाजी विशाल द्वारा। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छा स्ट्रोक, 1 रन। ओ खराब फील्डिंग, दूसरा लेने की कोशिश करेंगे। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। खराब फील्डिंग, नीचे झुकने की जरूरत थी। अब विकेट कीपर बोल रहे हैं, ये देखिए, ये बता रहे, एक्शन रिप्ले करके दिखा रहे हैं, मेरी गलती नहीं है, वो बता रहे भाई। गेंद आपके करीब से चली गई, आपको वो रोकना था। बैंक बैलेंस आपके पास बहुत कम है, खर्चा ज्यादा हो रहा है, बहुत ज्यादा खर्चा हो रहा है। अब आपके पास गेंदों की बात करें तो 2 गेंदों का खिलाना बाकी, 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही विशाल की, लेकिन अकेले नहीं लड़ सकते ये मैच। अगर आपको जीतना था तो फील्डिंग का स्तर थोड़ा ऊपर के लेवल का होना चाहिए था, लेकिन फील्डिंग बहुत खराब। थर्ड मैन पर बहुत खराब फील्डिंग, मिड विकेट पर बहुत खराब फील्डिंग रही और सिंगल लिया गया। जंटल पुश, बल्लेबाज बहुत खुश और इसी के साथ बिरबनी टीम ने यह रोचक मुकाबला अपने नाम पर कर दिया। कांग्रेचुलेशन बिरबनी।